श्री स्वामी समर्थ. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, परंतु चंद्रग्रहणाला ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, त्यावेळेला पृथ्वीची सावली ही चंद्रावरती पडते आणि अशा वेळेला चंद्रग्रहण होत असते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच येत असते आणि होळीचा सण हा आपण हुताशनी पौर्णिमेला साजरा करत असतो. यंदा 2026 या वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण हे हुताशनी पौर्णिमेला आलेले आहे. त्यामुळे होळी कधी पेटवायची आहे, होळीचा सण आपण कशा प्रकारे साजरा करायचा आहे, चंद्रग्रहणाचे कोणते नियम पाळायचे आहेत, कारण हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. त्यामुळे ग्रहणाचा सूतक काळ काय असणार आहे, स्पर्श कधी असणार आहे, मोक्ष काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. होळी जी आहे तर ती आपण 2 मार्चला की 3 मार्चला साजरी करावी, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 मार्चला सायंकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. उदय तिथीनुसार ही फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा ही 3 मार्चला असणार आहे आणि 3 मार्चला चंद्रग्रहण सुद्धा आहे. मग होलिका दहन हे आपण नक्की 2 मार्चला करावे की 3 मार्चला करावे, तर धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चला सोमवारी प्रदोषकाळी करायचं आहे. कारण 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि पौर्णिमा तिथी ही प्रदोष काळ सुरू होण्या अगोदरच संपत आहे. चंद्रग्रहण असल्या कारणाने आपल्याला 2 मार्चला सोमवारीच होलिका दहन करायचं आहे, म्हणजेच होळी पेटवायची आहे. होळी आपल्याला 2 मार्चला सोमवारीच साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला काही नियम हे सुद्धा 3 मार्चला पाळायचे आहेत. 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण जे आहे तर त्याचा स्पर्श हा दुपारी 3:20 असणार आहे. त्यानंतर संमिलन हे 4:34 असणार आहे. ग्रहणाचा मध्य हा सायंकाळी 5:04 असणार आहे. उन्मिलन हे सायंकाळी 5:33 असणार आहे आणि ग्रहणाचा मोक्ष हा 6:48 असणार आहे. ग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहणाच्या अगोदर 9 तास सुरू होत असतो. त्यामुळे ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर तो 3 मार्चला सकाळी 6:20 सुरू होणार आहे. सूतक काळ सुरू झाल्यानंतर आपण कोणताही धार्मिक विधी करत नाही किंवा देवपूजा करत नाही. बऱ्याचशा मंदिराचे जे दरवाजे आहेत तर ते सुद्धा सूतक काळ सुरू झाला की बंद होत असतात. त्यामुळे आपल्याला या सूतक काळामध्ये कोणताही विधी वगैरे करायचा नाही. आपण जप करू शकतो, नामस्मरण करू शकतो, ग्रंथ वाचू शकतो, परंतु आपल्याला देवपूजा वगैरे सूतक काळामध्ये करायची नाही. आणि सूतक काळ जो आहे तर तो अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 मार्चला सकाळी 6:20 सुरू होणार आहे आणि त्यानंतर दुपारी ग्रहणाचा स्पर्श जो आहे तर तो 3:20 असणार आहे. ग्रहणाचे नियम पाळावेत की नाही पाळावेत तर हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून आहे. खास करून गर्भवतींनी ग्रहण पाळावे असे सांगितले जाते. गर्भवतींनी रिलॅक्सपणे हे ग्रहण पाळायचं आहे. ग्रहण पाळताना आपल्या शरीरावरती त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. बऱ्याच वेळेला ग्रहण पाळायचं म्हणून आपण उपाशी राहतो आणि त्यानंतर मात्र आपल्याला डॉक्टरकडे जावे लागते, अगदी ॲडमिटसुद्धा व्हावे लागते. त्यामुळे आपली जर तब्येत व्यवस्थित नसेल, आपण जर ग्रहण पाळण्यासाठी तेवढे सक्षम नसू तर ग्रहण नाही पाळले तरीसुद्धा चालेल. आणि ग्रहण पाळत असताना काही नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. जसं की ग्रहण काळामध्ये झोपू नये, केस विंचारू नयेत, पायाची तिडी टाकून बसू नये, बोटे मोडू नयेत. ग्रहण काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जप, नामस्मरण करायचं आहे. आपण एखादा ग्रंथ वाचू शकतो. हनुमान चालीसा असेल, गायत्री मंत्र असेल तर हे आपण या ग्रहण काळामध्ये पठण करू शकतो. त्याचप्रमाणे ग्रहणाच्या काळामध्ये टोकदार वस्तूंचा वापर आपल्याला टाळायचा आहे. सुई असेल, कात्री असेल किंवा विळीने, चाकूने काहीही या ग्रहण काळामध्ये चिरायचं नाही, कारण अशा वस्तूंचा वापर हा ग्रहण काळामध्ये करणे हे अशुभ मानलेले आहे. त्याचप्रमाणे गर्भवतींनी चंद्रग्रहण हे थेट पाहू नये. असं म्हटलं जातं की चंद्रग्रहण जेव्हा असते तर त्यावेळेला चंद्राची जी किरणे आहेत तर ती अशुद्ध मानली जातात आणि याचा परिणाम हा गर्भातील बाळावरती होऊ शकतो. त्यामुळे गर्भवतींनी चंद्रग्रहण पाहू नये. घराच्या बाहेर आपल्याला या ग्रहण काळामध्ये पडायचं नाही. बाहेर न जाता आपल्याला घरामध्येच व्यवस्थित रिलॅक्सपणे नामस्मरण करायचं आहे.
त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये अन्न शिजवू नये. आपल्या घरामध्ये जे अगोदर शिजवलेलं अन्न आहे, भरलेलं पाणी आहे, तर यामध्ये तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे, ज्यामुळे हे अन्न किंवा पाणी हे अशुद्ध मानले जात नाही. आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान वगैरे करून आपण हे तुळशीपत्र पाण्यातून अन्नातून काढू शकतो आणि त्यानंतर आपण ग्रहण संपल्यानंतर देवपूजा वगैरे करून त्यानंतर अन्न शिजवू शकतो. प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असलो तर मग सत्यनारायण जे आहे तर ते कधी करावे, कारण 3 मार्चला पौर्णिमा आहे आणि 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. अशा वेळेला पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तर तो 2 मार्चला प्रदोषकाळी आपल्याला करायचा आहे. त्याचप्रमाणे ग्रहण संपल्यानंतर आपण जेव्हा स्नान करतो त्यावेळेला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसं गंगाजल टाकायचं आहे. आपण घरामध्ये सुद्धा गंगाजल शिंपडू शकतो. हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी अमृतपान केलेल्या राहू आणि केतूने सूर्य आणि चंद्र यांना गिळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ग्रहण होते अशी सुद्धा मान्यता आहे. राहू आणि केतू यांचा उल्लेख हा पुराणामध्ये सुद्धा आढळतो आणि म्हणूनच चंद्रग्रहणाला ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती यांनी ग्रहणाचे नियम नाही पाळले तरी सुद्धा चालतात, कारण आजारी व्यक्तींना ग्रहणाचे नियम लागू होत नाहीत. ग्रहणाचे नियम पाळत असताना आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच हे नियम पाळायचे आहेत. खास करून गर्भवतींनी आवर्जून आपल्या तब्येतीची, आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. काही कारणाने ज्या व्यक्तींना 2 मार्चला होळी पेटवणे शक्य नाही, तर अशा व्यक्ती 3 मार्चला चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करून योग्य प्रकारे काळजी घेऊन पावित्र्य राखून होलिका दहन करू शकतात.